की देखो देखो आंखों से मुरली अण्णा हे लाखों से। फार आनंदी भावना आणि अभिमानाचा क्षण आहे आज आमच्या सर्व मित्रांसाठी। आणि मुरली अण्णा फॉर द पीपल आहेत। कसबा आमचा आणि कसबा मूळ भगव्या रंगाचा। अण्णा दिल्लीला गेले याच्यात सगळ्यात जास्त वाटा कसब्यातल्या गल्ल्यांचा आहे। पुणे लोकसभेचा निकालास निश्चित झालेला आहे। महायुतीचे अधिकृत उमेदवार मुरलीधर मोहोळ हे जवळपास लाखापेक्षा जास्त मताधिक्याने विजयी होताना दिसत आहेत आणि त्यांचे सगळे जुने सवंगडी मित्र आपल्यासोबत इथं जल्लोष साजरा करताना दिसत आहेत। पिट्याबाई आपल्यासोबत आहेत। पिट्याबाई, काय सांगाल? एक लहानपणीचा मित्र, जीवलग मित्र आता दिल्लीत जातोय, कशा भावना आहेत? अरे फार आनंदी भावना आणि अभिमानाचा क्षण आहे आज आमच्या सर्व मित्रांसाठी की इतक्या सर्वसामान्य कुटुंबातनं आलेला आहे तो की फार रसाचं गुऱ्हाळ चालवायचं। लक्षात ठेवा, रस घेऊन लोकांना द्यायला जायचा ग्लासातनं असा माणूस आज या सुशिक्षित पुण्याचा सुसंस्कृत खासदार झाला आहे। ह्याच्यापेक्षा मित्रांना आणखी काय पाहिजे? आणि त्या मित्राच्या आनंदात तुम्ही बघता की गुलालामध्ये आम्ही सगळे पावसाबरोबर चिंब झालेलो आहोत। फार भारी वाटतंय। सौरभ दादा, कसबा फॅक्टर या निवडणुकीत महत्त्वाचा होता, मात्र कसब्यातनं सुद्धा अण्णांनी लीड घेऊन दाखवलेलं आहे। कसबा आमचा आणि कसबा मूळ भगव्या रंगाचा आणि त्यामुळं कसब्यातनं जो लीड घेतला हा सर्वसामान्य कार्यकर्त्याचं हे यश आहे, हे तळागाळातल्या कार्यकर्त्याचं यश आहे। अण्णा दिल्लीला गेले याच्यात सगळ्यात जास्त वाटा कसब्यातल्या गल्ल्यांचा आहे। विनोदजी, काय सांगाल? अनेक निवडणुका पाहिल्यात तुम्ही, ही निवडणूक काय विशेष होती? मुरली अण्णा माझे मित्र आहेत आणि मुरली अण्णा फॉर द पीपल आहेत। त्यामुळे मुरली अण्णांनी एक गोष्ट सांगितली आम्हाला सगळ्यांना, अनेक सोशल मीडियावरून किंवा विरोधी पक्ष, आता आम्ही तर आमच्यापैकी कोणी काही पॉलिटिशियन नाही आहेत, हे आहेत सगळे राजकारणी लोक, पण मुरली अण्णांनी आम्हाला सांगितलं होतं की पातळी सोडायची नाही, प्रचार, आपलं म्हणणं, आपला विकास लोकांपर्यंत पोचवायचा। समोरच्यांनी कितीही पातळी सोडली, मी फॉर द पीपलच्या माध्यमातून तुम्हाला सांगतो की ज्यांनी मुरली अण्णांना पातळी सोडून त्रास देण्याचा प्रयत्न केला आणि ही निवडणूक आता कट टू कट होणार आहे, कदाचित मुरली अण्णा हरणारच आहेत, आम्ही कोथरूडमधनं लीड घेणार आहोत, अशा ज्या वल्गना केल्या त्या सगळ्यांना पुणेकरांनी अतिशय सुसंस्कृत उत्तर, लाख मोलाचं सुसंस्कृत उत्तर या निवडणुकीच्या माध्यमातून दिलं असं मला वाटतं। जसं आत्ता विनोदजींनी सांगितलं, अनेक वल्गना केल्या, अनेक आरोप प्रत्यारोप झाले, त्यानंतरही अण्णा निवडून आले आणि त्यानंतर तुम्ही एक विशेष घोषणा देतात जी खरं तर विरोधी उमेदवारीची घोषणा होती। ती ह्याच्यामुळे की जे सारखं खोटं बोलावं पण किती रेटून बोलायचं ते आम्ही शेवटपर्यंत ते सहन करत होतो। जसं आता विनोद भाऊंनी यांनी सर्वांनी सांगितलं की आम्ही पातळी सोडून बोलणार नाही अजिबात शेवटी तोपर्यंत, म्हणून बोललो की पुणेकर जे आहेत त्या पुणेकरांनी ही निवडणूक हातामध्ये घेऊन पुणेकरांनी आता म्हणून ते पण घोषणा दिली की देखो देखो आंखों से मुरली अण्णा हे लाखों से। नक्कीच, त्यामुळे मुरली अण्णांचा विजय असा जवळपास निश्चित झालेला असताना त्यांचे सगळे जीवलग सवंगडी विजयाचा उत्साह जो आहे तो साजरा करताना दिसतात। कॅमेरामन रोहित वनकट्टेसह मी प्रणव डमाले, फॉर द पीपल न्यूज, पुणे।